हॅलो विद्यार्थी मित्रांनो, शिवाय कोचिंग क्लासेस मध्ये आज तुमचे स्वागत आहे. बघा, आज आपण काय करणार आहोत तर मागे सुरू केलेला अंकांची दर्शनी किंमत व स्थानिक किंमत आणि विस्तारित मांडणी या चॅप्टरचा स्वाध्याय क्रमांक 3.2 आज आपल्याला बघायचा आहे. त्यातले काही महत्त्वाचे जे की मुलांना कन्फ्युजिंग प्रश्न असतील असे काही प्रश्न मी या ठिकाणी घेतलेले आहेत. तर त्याच्यातला पहिला प्रश्न आपल्याला बघायचा आहे. बघा, 2.5 लाख ही संख्या विस्तारित रूपामध्ये लिहा असं जेव्हा आपल्याला प्रश्न विचारला जातो, खाली आपल्याला स्थानिक किंमत दिलेली आहे, त्याचं विस्तारित रूप दिलेलं आहे, परंतु हा विस्तारित रूप डायरेक्ट न देता त्यांनी हजार, शंभर आणि लाखाच्या मल्टिप्लिकेशन मध्ये दिलेला आहे. तर आपल्याला विचारलेला आहे 2.5 लाख ही संख्या विचारलेली आहे. तर 2.5 लाख ही संख्या कशी लिहितात बघा. आधी ती आपण 2.5 लाख कशी लिहायची ती बघूया. 2.5 लाख म्हणजे 25 तर येणार आहे, पण त्याच्यासमोर किती शून्य येणार आहेत तर 1, 2, 3, 4, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख आणि पाचवा शून्य. बघा, एकक, दशक, शतक, हजार, लाख, 10 लाख, एकक, दशक, शतक, हजार, लाख, 10 लाख, 4 शून्य, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 2,50,000 म्हणजेच काय होणार आहे 2.5 लाख होणार आहे. बघा, ही 2.5 लाख संख्या आपल्याला अशी लिहिता येते, पण त्याचं विस्तारित मांडणी कशी होणार आहे. विस्तारित मांडणी 2. बघा, 2 गुणिले इथं याच्या पुढं डायरेक्टली तुम्ही 5 शून्य देऊ शकता किंवा बघा आता इथं ऑप्शन मध्ये जसं दिलेलं आहे एकावर 5 शून्य, एकावर 5 शून्य म्हणजे किती होणार आहेत. आपल्याला ऑप्शन पहिले 1 बघायचं आहे. 1 मध्ये बघा 1 येणारच नाही, पण मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, 1 मध्ये काय केलंय 2 गुणिले एकावर 1, 2, 3, 4 शून्य म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजेच किती 20,000 झालेले आहेत. हे आपले जे 10,000 आहे त्या 10,000ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर 20,000 होतो. 20,000 आपल्याला पाहिजे नाही, आपल्याला काय पाहिजे 2 लाख पाहिजे. 2 लाखासाठी आपण आता इथं हे 20,000 आहे त्याच्यामुळे हा ऑप्शन तर येणारच नाही, सोडून द्या, पुढची बघायची गरज नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत आपण. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख म्हणजे 2 लाख 1 लाखाने जर मल्टिप्लाय केलं तर 2 लाख उत्तर येतं, पण त्याच्या पुढे जे दिलेलं आहे ते 2 लाख परत 20,000 दिलेलं आहे. आपल्याला 2.5 लाख लिहायचं म्हणजे याच्यामध्ये 20,000चा ऑप्शन नाहीये, दुसरा ऑप्शन पण कटला. तिसऱ्या ऑप्शन मध्ये 2 पाहिजे आपल्याला, 2 लाख पाहिजे तर 2 लाख दिलेला नाही, इथे 1 लाख दिलेला आहे, तिसरा पण ऑप्शन संपला. आपला चौथा ऑप्शन उत्तर येणार आहे. बघा, सरळ सरळ 2 गुणिले 1 लाख ज्याच्यावर एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख म्हणजे 5 शून्य येणार आहेत. 1, 2, 3, 4, 5 प्लस 5 गुणिले 1, 2, 3, 4, 4 शून्य म्हणजे 10,000 म्हणजे 5,000 50,000 होते उत्तर. 4 शून्य द्यायचे. 5 नी जर समजा 10,000 ला गुणलं तर 50,000, 2 नी जर 1 लाखाला गुणलं तर 2 लाख म्हणजे 2,50,000. 2.5 लाख आपला असा ऑप्शन येणार आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर 4 हे उत्तर आलेलं आहे. तेव्हा तुम्हाला कळलं पाहिजे की 1 लाखाला 5 शून्य, एकावर किती शून्य येतात तर 1 लाखाला 5 शून्य, 10,000ला 4 शून्य, 1000ला 3 शून्य, असे किती शून्य येतात एकावर ते तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणून आपला ऑप्शन नंबर 4 येणार आहे. दुसरा क्वेश्चन आहे बघा, 3 गुणिले 1 लाख, 7 गुणिले 10,000, 5 गुणिले 1000 हे विस्तारित मांडणीचं रूप दिलंय आणि तुम्हाला सांगितले की पुढील पैकी संख्या कोणती. तर आपण काढू शकतो. आता 3 लाख घेतला, 70,000 नंतर बघा 70,000 नंतर 5,000, 1, 2 आणि 3, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख. 3 लाख आले, 70,000 आणि हा 5,000 म्हणजे 75,000 झाले. 3,75,000 ही आपल्याला संख्या लिहिता आली पाहिजे. आता इथं बघा ऑप्शन मध्ये 3,75,000 कुठं आहे. 2.5 लाख, 2.25 लाख, 4.25 लाख, 3.25 लाख. आता 3,75,000 ऑप्शन मध्ये नाही. तुम्ही म्हणसाल मॅडम याच्यामध्ये ऑप्शनच नाहीये, पण असं नाही. 3,75,000 ला 4.25 लाख असं म्हणतात. 3,75,000 मध्ये जर आपण 25,000 मिळवले तर 4 लाख होतात. म्हणजे हे काय आहे तर 4.25 लाखाचं ऑप्शन आहे. म्हणजे आपल्याला ऑप्शन नंबर 3 मिळणार आहे. 4.25 लाख आलं लक्षात. पुढचं बघा, पुढचा जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला जी संख्या दिलेली आहे ती एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख म्हणजे 35,35,353 अशी संख्या दिलेली आहे. या संख्येतील अधोरेखित अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती. आता अधोरेखित 5च्या खाली एक रेष मारलेली आहे आणि 3च्या खाली एक रेष मारलेली आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं पाहिजे
की या 5ची स्थानिक किंमत किती. तर सुरुवातीला आपल्याला 5ची स्थानिक किंमत लिहायची असल्यामुळे एकक, दशक, शतक, हजार, दस हजार 5च्या समोर 5 शून्य द्यायचे आहेत. किती शून्य द्यायचे म्हणजे 5ची स्थानिक किंमत किती असणार आहे. एकक, दशक, शतक, हजार, दस हजार, लाख म्हणजे 5 लाख आलं. 3 आहे, 3ची जसं असलं तुम्ही 100 मध्ये आपल्याला माहिती आहे 300, त्याची स्थानिक किंमत लिहायची 300. आणि त्यांनी असं विचारले की अधोरेखित केलेली जी स्थानिक किंमत आहे त्याच्यातला फरक विचारलाय. वजाबाकी करा. 5 लाख 1 2 3 4 5 त्याच्यामधून जर आपण 300 मायनस केले 0 0 10 मधून 3 गेले 7 उरले 9 इथं 9 इथं 4. बघा एकक, दशक, शतक, हजार, दस हजार, लाख म्हणजे 4,99,700 कुठं आहे बघा. पहिलाच ऑप्शन आहे आपला. पहिलंच ऑप्शन आहे 4,99,700 ऑप्शन नंबर 1. असं आपल्याला दोन संख्येच्या स्थानिक किमतीतील फरक काढता येतो. आधी स्थानिक किंमत लिहून घ्यायची, त्याची वजाबाकी करायची, वजाबाकी केल्यावर जे उत्तर येईल ते उत्तर ऑप्शन मध्ये शोधायचं. नेक्स्ट आहे बघा एकक, दशक, शतक, हजार, दस हजार, लाख, 10 लाख म्हणजे 29,34,546 या संख्येतील अधोरेखित अंकांच्या दर्शनी किमतीतील फरक किती. इथं सुद्धा आपल्याला काय केलेलं आहे बघा. आता हे दोन क्वेश्चन तुम्हाला सारखे वाटतील पण ते सारखे नाहीत. इथं स्थानिक किंमत विचारली होती, या क्वेश्चन मध्ये आपल्याला दर्शनी किंमत विचारलेली आहे. 4 आणि 4ची दर्शनी किंमत. दर्शनी किंमत म्हणजे माहिती आहे, दर्शनी किंमत म्हणजे जी संख्या आपल्याला दर्शनी किंमतीसाठी दिलेली आहे दर्शनी किंमत ती त्याची तीच संख्या असते. म्हणजे 4ची दर्शनी किंमत 4च असणार आहे. 4ची दर्शनी किंमत 4, खालच्या 4ची दर्शनी किंमत सुद्धा 4. फेस व्हॅल्यू दर्शनी किंमत म्हणजे फेस व्हॅल्यू 4 मायनस 4 इज इक्वल टू 0 म्हणजे आपलं ऑप्शन जे आहे ते ऑप्शन नंबर 4 येणार आहे. बघा दर्शनी किंमत म्हणजे फेस व्हॅल्यू. कोणत्याही संख्येची दर्शनी किंमतीमधून जर आपण वजाबाकी केली, त्याच संख्येमधून त्या संख्येची जर दर्शनी किंमत वजा केली, त्याची जर सबट्रॅक्शन केली तर उत्तर हे शून्यच येणार आहे नेहमी. पुढचा क्वेश्चन आहे बघा. मी तुम्हाला परत परत एकक, दशक या संख्येने जर संख्या वाचून दाखवते याचं कारण असं की तुम्ही संख्या वाचताना चुकलं नाही पाहिजे आणि तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की संख्या कशी वाचली जाते. हा जो चॅप्टर आहे तो आपल्या दुसऱ्या चॅप्टरशी म्हणजे मागचा जो चॅप्टर झाला 10 अंकांचे लेखन आणि वाचन त्याच्याशी रिलेटेड असल्यामुळे मी परत 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 ती संख्या एकक, दशक स्वरूपामध्ये तुम्हाला वाचून दाखवत आहे. बघा एकक, दशक, शतक, हजार, दस हजार, लाख, 10 लाख म्हणजे 34,30,258 या संख्येतील 2 इथं आहे. 2 या अंकाची स्थानिक किंमत 8 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे विचारले. ज्यावेळेस पट येतं त्यावेळेस इथं गुणाकाराने भागाकाराचा आपल्याला उपयोग करायचा असतो. तर आपल्याला माहिती आहे 2ची स्थानिक किंमत आहे 200. 2ची स्थानिक किंमत आहे 200 आणि 8ची स्थानिक किंमत आहे 8. तर आपल्याला त्याची पट काढायची आहे. म्हणजेच काय तर आपल्याला 200 भागिले 8 करायचं. 200 भागिले 8, 8 1 8, 8 2 16 किती उरले 4 उरले, 8 पंचे 40 म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे 25. तर हा जो काही 2ची स्थानिक किंमत ही जी काही आहे ती 8च्या स्थानिक किमतीच्या 25 पट काय आहे जास्त आहे. म्हणून आपल्याला ऑप्शन नंबर 4 येणार आहे. किती पट आहे 25 पट आहे. ऑप्शन नंबर 4. शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न आहे बघा या स्वाध्यायामधला, या एक्सरसाइज मधला. 2 स्टार 75 स्टार 3 या संख्येत स्टारच्या जागी सारखाच अंक म्हणजे एकच अंक आहे. त्या दोन स्थानाच्या अंकांची स्थानिक किमतीमधील जर फरक काढला तर 79,920 एवढा येणार आहे. तर ती संख्या कोणती आपल्याला काढायची आहे. बघा इथली संख्या आणि इथली संख्या सेम अंक आहे, पण इथल्या संख्येची स्थानिक किंमत आणि इथल्या संख्येची स्थानिक किंमत ही वेगळी असणार आहे. इथल्या संख्येची स्थानिक किंमत ही दशक स्थानात येणार आहे आणि इथल्या संख्येची स्थानिक किंमत आहे ती 10,000च्या स्थानामध्ये म्हणजे 10,000च्या स्थानामध्ये येणार आहे. तर आता या सगळ्यांपैकी जर आपण ऑप्शन उचलला तर या ऑप्शन मध्ये आपल्याला असं लक्षात येईल की ह्या इथली संख्या जर आपण मायनस केली तर त्याची जी काही त्या दोन संख्येमधलं जे काही फरक येणार आहे ते फरक मात्र
79,920 इतका येईल. तर मी काय करते, स्टारच्या जागी ऑप्शन नंबर 3 घेतला. स्टारच्या जागी जर मी 8 घेतला, स्टारच्या जागी मी 8 घेतला, तर बघा एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजे 80,000 मधून 80 जर वजा केले तर काय येतं बघा. 1 2 3 4 मधून जर मी 80 वजा केले, 0 10 मधून 8 गेला, 2 उरले, नंतर इथं 9, इथं 9 आणि इथं 7 म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे बघा 79,920 हे उत्तर आलेलं आहे. याच्यावरून असं सांगू शकता की आपला ऑप्शन नंबर 3 आहे. ऑप्शन नंबर 3 म्हणजे स्टारच्या जागी आपल्याला काय घ्यायचं आहे, 8 घ्यायचं आहे. स्टारच्या जागी काय येणार आहे, आपलं 8 येणार आहे. 8ची पहिलीची स्थानिक किंमत 80,000, दुसरी जी आहे दशक स्थानावरची ती 80, या दोघांची जर वजाबाकी केली तर आपलं जे काही उत्तर आहे ते उत्तर ऑप्शन नंबर 3 येणार आहे. अशा पद्धतीने आपला स्वाध्याय क्रमांक 3.2 संपला. हा जर तुम्हाला आवडला असेल, समजला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा. आणि बेल आयकॉनवर प्रेस करण्याचं कारण हे की तुम्हाला माझे टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे.